तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवभारत टी व्ही या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, मी आबासाहेब जोळ. तर शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळा वेगळा विषय पाण्याबद्दल आणि बोरबद्दल एक घेऊन येत आहो. तर शेतकरी मित्रांनो, हा विषय कळवण्या अगोदर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. तर शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशा पद्धतीची माहिती सांगणार आहे की आपल्या जर विहिरीपासून एक 30 ते 40 फुटाच्या अंतरापर्यंत जर एखादा झरा गेला असेल आणि तो आपल्या विहिरीला आलेला नसेल किंवा लागलेला नसेल तर तो झरा आतमध्ये घ्यायचा कसा, तर ह्याबद्दल मी तुम्हाला आज काय मार्गदर्शन करणार आहोत. मी काय पानाळे वगैरे नाही शेतकरी मित्रांनो, मी एक प्रयोगच करतो आणि प्रयोग आपण करायचाच आहे. त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो मी पहिल्यापासून सांगतो शेतकरी मित्रांनो, मी कधीच ना असं जर शेतात आलो पाणी समजा बघायला आपण प्रयोग करायला तरी मी देवाची पूजा करतो. आता लोक काय करतात शेतकरी मित्रांनो, पानाळे उठतात, नारळ घेतात, लिंबाचा फोक घेतात आणि लगेचच सुरू करतात. पायातली चप्पल काढीत नाहीत, काय नाही, ते डायरेक्ट लगेच लिंबाचा फोक घ्यायचा, नारळ घ्यायचा आणि हातावर फिरवायचा. ही पूर्ण चुकीचं आहे शेतकरी मित्रांनो. आपल्या शेतामध्ये गेल्यावर आपल्या जर शेताला तेवढंच जर निवेद नारळ झाला, साखरेचा नैवेद्य झाला तर कितीतरी छान. पाणी काय असं तसं नाही की उगच लगेच जायचं बघायचं. अहो, पाणी ही लय मोठं धन आहे, ही कुणाच्या नशिबात नाही. पाणी लागलेलं काय कुणाला घेऊन जाता येत नाही. तुमच्या खिशातले पैसे नेत्या लोक, पण पाणी कुणाला नेता येत नाही. त्याच्यासाठी आपल्या शेतामध्ये शेतकरी मित्रांनो व्यवस्थित पद्धतीने शांत चित्तेने सकाळच्या पाऱ्यातच जायचं, शक्यता 9-10 वाजेपर्यंतच, आणि शांत चित्तपणाने जायचं आणि आपल्याच घरातल्या माणसांनी जाऊन मस्तपैकी नियोजन करून पाणी बघायचं. तुम्ही मग नारळावरती बघा किंवा मी बघतो त्या पैशावरती बघा, पण आपणच बघायचं. पानाड्या आणायचा नाही बिलकुल शेतकरी मित्रांनो. काही कुणाला कळत नाही, मला सुद्धा कळत नाही खालचं, पण मी प्रयोग करतो. प्रयोग करायचा, हो, प्रयोग आपणच केला पाहिजे. प्रयोग आपल्या शेतीवरती आपण नाही करायचं तर कोणी करायचं. त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आज एक प्रत्यक्षात दाखवणार आहोत. तर चला, मी नेहमीप्रमाणे सुरुवातीला पूजाच करतो, पूजा केलीच पाहिजे. चला आता आपण पूजा करून घेऊ शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आता पूजा झाली आहे. तर आता आपण प्रत्यक्ष हा पाणी कसं पाहायचं की बाबा विहिरीपासून 30 फूट अंतरावरती 30 ते लई 40, 30च पण ॲक्युरेट 30 फुटाच्या अंतरावरचा झरा, 30 फूट अंतरावरचं पाणी कसं आपल्या विहिरीमध्ये येईल बिगर मोटरचं. बोर घेऊन आडवा ही कसं बघायचं आपल्याला. आणि जर समजा का म्हणतो मी बिगर मोटरचं, समजा आपण जर वर घेतला बोर, वर विहिरीपासून एक 30-40 फुटा अंतरावर जर बोर घेतला, त्याच्यात मोटर टाकायची आली, मोटर टाकण्याचा खर्च वाढला. समजा आपण मग तेवढाच जर 30-40 फुटा अंतराचा जर तेवढाच बरोबर या थोडं डोकं चालवायचं, त्या पद्धतीने जर बोर घेतला. माझ्या एका मित्राने, शेतकरी मित्रांनो, आम्ही असंच सगळीजण मिळून गेलो. त्याचा विहिरीपासून 15 ते 20 फुटावर अंतरावरती बोर होता, 20 फुटापर्यंत, 20 चांगला 25 फुटा अंतरापर्यंत होता. आणि बोरला चांगल्या पद्धतीचं पाणी होतं, पण त्यावेळेस इंजिन होतं आणि इंजिन असल्यामुळे त्याला लाईट नव्हती. विहिरीवर इंजिन होतं आणि त्याच्या शेतात काही लाईट नव्हती. मग लाईट नसल्यामुळे बोरचं पाणी शेतकरी मित्रांनो दिसतोय, पण काढायचं कसं. तर आम्ही असं ठरवलं की एक आडवा बोर लावू आपण, आणि बरोबर टेपच्या सहाय्याने आम्ही शेतकरी मित्रांनो टेप घेतला. त्या पद्धतीचं नियोजन बघितलं की बाबा ॲक्युरेट रेग मारून तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, आम्ही तिकडे एक जण थांबला, इकडे एक जण थांबला, आणि बरोबर त्या हिशोबावर जास्त अंतराचं जमत नाही शेतकरी मित्रांनो. निटोबा चुकतोच, पुन्हा निटोबा चुकली अडचण येते. लईत लई 20 ते 25, 30 फूट हायस्ट झाले. 30 फूट हायस्टपर्यंत आपलं त्या पद्धतीने आपण नियोजन करून आम्ही बोर घेतला शेतकरी मित्रांनो. त्या मित्राचं आमच्या आज बोरचं पाणी सगळं विहिरीमध्ये उतरतंय. मग विहिरीमध्ये त्या बोरचं पाणी उतरल्यामुळं आम्हाला शेतकरी मित्रांनो मोटर टाकायची गरजच पडली नाही. ती पाणी डायरेक्ट आपोआप विहिरीमध्ये यायला लागलं, कारण विहिरीची खोली जास्त होती आणि बोरचं पाणी 40 फुटा अंतरावरती वर होतं. मग ती बरोबर आम्ही त्या 40 फुटाच्या तोंडापर्यंत गेलो, त्याच्या बी थोडं खाली गेलो, मग सगळं पाणी आपोआप खाली यायला लागलं शेतकरी मित्रांनो. त्याच्यासाठी फक्त डोकं वापरायचं. आणि लई लांबचं जमत नाही. लई लांबचं का जमत नाही तर आपला जी विहिरीतला बोर असतो शेतकरी मित्रांनो, तो जातो सरळ असा वरती क्रमांकाचा. त्याच्यामुळं काय होतं, तो बोर बिलकुल शेतकरी मित्रांनो मग पुन्हा वर कोरड्यामध्ये निघून पाणी राहतं खाली, जर समजा साईडला बोर असेल तर.
तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आमच्या मित्राला सुद्धा आम्ही अशा पद्धतीने पाणी काढलं, जेणेकरून मोटर लागली नाही शेतकरी मित्रांनो. त्याला डायरेक्टच त्याचं पाणी बोरमधून 25 ते 30 फूट अंतर, ह्याच्यापेक्षा जास्त जमत नाही. 30 फूट अंतरावर जर आपल्या शेतातल्या विहिरीच्या कडेला जर एखादा झरा असेल तर आपण सहज शेतकरी मित्रांनो तशा पद्धतीने किंवा तशा व्यवस्थित जर बघितलं, टेपची लाईन आखली तर बरोबर पाणी काढता येतं आपल्याला शेतकरी मित्रांनो. बिगर पुन्हा मोटर टाकायची गरज पडत नाही, हा मोठा खर्च वाचतो वरच्या बोरमध्ये. तर आपण तसंही घेऊ शकतो. नाहीतरी शेतकरी मित्रांनो जर समजा आपल्याला बाबा आपल्या विहिरीच्याकडून एक 30 ते 40 फुटाच्या अंतरावर, तर आपण एक घरच्या घरीच प्रयोग करा. तुम्ही असाच मी जसा करतोय तसाच, मी काय पाहणाऱ्या नाही शेतकरी मित्रांनो, पण मी प्रयोग करतो. मी बी आता सध्या माझ्याच विहिरीवरती उभा आहे शेतकरी मित्रांनो. मला बी विहिरीवरती उन्हाळ्यामध्ये आता पाणी कमी पडतं, मला बी वाटतंय बघावा, म्हणून मी हा डायरेक्ट तुम्हाला प्रयोग दाखवत आहे. आता सध्या मी माझ्या विहिरीवरती उभा, मी बी सध्या माझ्या विहिरीच्या एक 30 ते 40 फुटाच्या अंतराने फिरणार आहे. साधारण 30 ते 40 फुटाच्या अंतराने जर योगायोगाने जर विहिरी जर समजा एखादा पॉईंट लागला 1 इंच 1.5 इंचचं, जर आपल्याला तसं म्हणजे जाणवलं की बाबा इथं चांगल्या पद्धतीचं पैसे फिरत आहे रुपया, जर तिथं बाबा नारळसुद्धा चांगल्या पद्धतीचं फिरत आहे, तर मग आपल्याला काय हरकत नाही तेवढं. आणि 30 फुटावर बरोबर घ्यायचा बोर आणि डायरेक्ट आतमध्ये पाणी आलं पाहिजे विहिरीमध्ये. माझं स्वतः आता सध्या मी स्वतःच्या रानात माझ्या करत आहे. मला काय मी दुसरीकडे कुणाकडे जात बी नाही, तसं काय आपण पानाड्या बी नाही, दाखवत बी नाही कोणाला पाणी. पण प्रयोग करायचा शेतकरी मित्रांनो, आपला वैयक्तिक प्रयोग आपण करायचाच, काही हरकत नाही. तर आमच्या मित्राचा प्रयोग आम्हाला एकदम यशस्वी झाल्यामुळं आम्ही आज माझ्या स्वतःच्या विहिरीमध्ये सुद्धा मी ती प्रयोग करत आहे. जरी समजा वरती बोर घेतला शेतकरी मित्रांनो, ती पाणी आपल्या बिगर मोटरचं आपल्या विहिरीमध्ये कसं आणता येईल, पण फक्त अंतर 25 ते 30 त्याच्या बी आतच पाहिजेत, जास्त अंतर जमत नाही. तो मग आपल्याला एवढं सोपं नाही निटुबा लागायचा. तो निटुबा काढतानाच बरोबर ॲक्युरेट घ्यायचा, इतका घ्यायचा की तंतोतंत सगळ्यांनी उभा राहून बाबा असा येऊ दे, सगळ्यांनी मिळून जर केलं तर सगळं शांतते चित्ताने केलं ना, सगळं काय होतं शेतकरी मित्रांनो. शांत चित्ताने केलं की सगळं होतं. त्याच्यासाठी आपण शांत राहिलं पाहिजे, व्यवस्थित पद्धतीचं नियोजन करून घ्यायचा. तर आता आपण चला ती आपल्या विहिरीवरती 30 ते 40 फूट, 30च फूट बाबा, 30 ते 35 लय 30 फूट अंतरावरती आपण कुठे एखादा झरा आहे का आपण शोधू. आपण ते झरा शोधला की ती किती फुटा अंतर भरतोय किंवा तेवढ्याच अंतरावरती आपल्या बसतंय का. आणि जर बसत असलं तर आपण आडवं बोर आपण मी माझ्या स्वतः विहिरीमध्ये घेऊ शकतो, कारण मला बी पाणी कमी पडत आहे. उन्हाळा दिवस खूप त्रासदायक आहे. आता हे 2 महिने एवढं भरपूर कठीण आहेत एकदम, की शेवट अखेरला आलेला आहेत. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो मी सुद्धा माझ्या विहिरीसाठी कडे आता मी पाणी बघणार आहोत. तर चला आपण आता ती प्रत्यक्ष रुपया कशा पद्धतीचा फिरत आहे. हां असू द्या. तर शेतकरी मित्रांनो अलीकडे या. तर शेतकरी मित्रांनो बरोबर ॲक्युरेट विहिरीच्या कडेपासून 30 फूट अंतरावर मी पकडलेला आहे. 30 फूट अंतरावरून पकडलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो. 30 फूट. आता तिथं खून कर रे, तिथं एका जागेवरती तिथं दगड मान, तिथं खून करा 30 फुटाच्या अंतरावरती. तिथं 30 फुटाच्या अंतरावरती खून केली का खून, दगड मांडा, दगड ती का अलीकडे एक दगड आहे तिथं. हां बस झालं. एवढ्या अंतरावरतीच 30 फुटाच्या अंतरावरतीच पाहूया आपण शेतकरी मित्रांनो. लय 35-40 फुटावर बी नको जायला, कारण उगं काहीतरी आपलं समजा गेला इकडं तिकडं तर कशाला काय खोटा ना. त्याच्यापेक्षा आपण 30 ते 30च फुटावर धरून पाहिलेलं आहे शेतकरी मित्रांनो. तर आता आपण डायरेक्ट प्रत्यक्ष 30 फुटा अंतराच्या त्या हिशोबाने आपण गोल फिरूया आणि मग बघूया कसं काय होतंय ती. तर शेतकरी मित्रांनो आता आपण 30 फुटाचं ॲक्युरेट अंतर घेतलेलं आहे. हो का, हा पहा इथं दगड आहे, इथं 30 फुटाचं अंतर आलेलं आहे शेतकरी मित्रांनो. इथं ह्या 30 फुटाचं अंतर आल्यामुळे मी आता ह्या 30 फुटातच पूर्ण राऊंड मारणार आहे. विहिरीच्या काठापासून शेतकरी मित्रांनो 30 फुटामध्येच राऊंड मारणार आहे.
30 फुटाच्या पुढं मला जायचं नाही। उद्या जर समजा या कंटाळ्याला मला जर नाही जुळलं तर ती कशासाठी, त्याच्यासाठी बरोबर 30 फुटाचा अंतर एक नंबर आहे। 30 फुटाच्या अंतरावरतीच मी फिरणार आहे। चला आता फिरत आहो मी शेतकरी मित्रांनो। जर पाणी असेल तर ती फिरत आहे। हो का शेतकरी मित्रांनो, हितच पहिल्यांदा शेतकरी मित्रांनो आपल्याला फिरलेला आहे रुपया। आपल्या शेतामध्ये आहे पाणी फक्त आपला विश्वास पाहिजे आणि विश्वास आपण आपल्याच स्वतःवरती टाकायचा आहे। आपण दुसऱ्यावरती खर्च करून शेतकरी मित्रांनो विश्वास टाकतो, डायरेक्ट पानाडे आणतून बोर घेतो आपण। त्याच्यापेक्षा आपण स्वतःच बघायचं। शेतकरी मित्रांनो इथं थोडा फिरलेलाच आहे। चला आपण असं राऊंड पूर्ण मारू शेतकरी मित्रांनो। बघा इथं आहे शेतकरी मित्रांनो, इथं पॉईंट असू शकतोच कारण हो का इथं रुपया हलत आहे, मधला रुपया हलत आहे। हो का पाहताय का तुम्ही, हो का रुपया हलत आहे, मधला डॉलर फिरत आहे शेतकरी मित्रांनो। हो का कसा फिरत आहे। हो का पूर्ण याडा मारला आहे, पूर्ण याडा आपल्याला 30 फुटाच्या आतमध्येच 29 ते 28 फुटापर्यंतच आपल्याला इथं एक पॉईंट सापडलेला आहे शेतकरी मित्रांनो। आपण जागा सोडायच्या अगोदरच हो का अजून मी तुम्हाला दाखवतो आपल्या विहिरीला, माझी स्वतःची विहीर आहे शेतकरी मित्रांनो। हो का शेतकरी मित्रांनो फिरत आहे। हो का फिरत आहे। मी पाय जसा माझा पाय जसा मी हलवून तसा रुपया फिरत आहे शेतकरी मित्रांनो। हो का माझा पाय खालचा पाय बरोबर माझा जसा पाय फिरतोय तसा रुपया हलत आहे शेतकरी मित्रांनो। आपल्याला 27 ते 28 फुटामध्येच अंतरामध्येच आपल्याला इथे एक पॉईंट सापडत आहे। 27 विहिरीच्या काठापासून 27 ते 28 फुट अंतर आहे शेतकरी मित्रांनो। इथं एक मी पॉईंट फिक्स केला आहे। तर आपण आता थोडा असंच फिरूया, पायातली चप्पल काढायची आहे आणि पाय टाकताना असा घासून जमिनीला टाकायचा आहे, फरकट मारत जायचं आहे। डायरेक्ट तुम्ही लांब पाय टाकचाल तर ही चुकीचं होईल शेतकरी मित्रांनो। घरीसुद्धा हा प्रयोग करू शकता आपण आपल्या। आपण 30 फुटाच्या अंतरावर फिरायचं आहे, जास्त फिरायचं नाही कारण आपल्या भागात खूप विहिरी आहेत। आडवं बोर आपल्या शेतीला लागतात, विहिरीला पाहिजेतच। हा शेतकरी मित्रांनो इथं रुपया चांगल्या पद्धतीचा फिरला आहे। बरोबर बांधाच्या पोटाला एकदम रुपया फिरलेला आहे, बरोबर बांधाच्या पोटाला फिरला आहे शेतकरी मित्रांनो बरोबर। हो का राईट। इथं शेतकरी मित्रांनो पाय माझा घसरला खाली की बरोबर इथं एकदम निव्वळ बांधाच्या पोटाला फिरत आहे इथं रुपया शेतकरी मित्रांनो। मी दाखवत आहे तुम्हाला डायरेक्ट फिरलेला। इथं 1 रुपया फिरत आहे। हा फिरतोय शेतकरी मित्रांनो, फिरतोय इथं। हो का फिरला बरोबर फिरतोय बघा। बरोबर माझा जसा पाय हलन तसा बरोबर पूर्ण याडा मारला त्यांनी, जवळजवळ पूर्ण याडा मारलेला आहे। फिरतोय इथं। हो का राईट शेतकरी मित्रांनो, राईट बांधाच्या पोटाला एकदम इथं बरोबर आहे। विहिरीपासून फक्त 20 ते 22 फुटाचं अंतर आहे। विहिरीच्या काठापासून 22 फुटाचं अंतर आहे, 20 ते 22 फुटाचं अंतर आहे शेतकरी मित्रांनो। 20 ते 22 फुटाचं बोर घ्यायला आपल्याला काय हरकत नाही शेतकरी मित्रांनो। 20 ते 22 फुट अंतर आहे। पाणी लई 50 आणि 60 आणि 100 फूट घेऊन विहिरीचं पाणी येत नाही विहिरीला, कारण बोर जाताना शेतकरी मित्रांनो असं वरता जातो, चढत्या क्रमांकात जातो। त्याच्यामुळे बोर 25-30 फूट असला ना 30 फुटातच पाणी येतं या। चला आता आपण पुढं पाहूया। इथं 1-2 पॉईंट झालं आपलं, इथं 1 पॉईंट आपला फिक्स झाला आहे। चला असंच आपण पुढं पाहूया। 30
30 फुटाच्या फुगेस तर बाहेर जायचंच नाही, आपण टार्गेटच करायचं. आपल्याला उलट जेवढं आतमध्ये सापडेल तेवढं चांगलं आहे. कारण का जास्त गेलं की बाहेर आपण रिक्समध्ये जातोय. कारण का की तो बोर जाताना वर चढता जाणार आहे. त्याच्यामुळं आपण 30च्या आतच काय आहे ते सगळं बघायचं. बघा शेतकरी मित्रांनो, 30च्या आतच एकदम. बघा इथं सुद्धा थोडा हालत आहे. इथं हालतोय. माझा जसा पाय हालन तसा इथं बरोबर बघा बरोबर एकदम योगा बरोबर. मला काय ही रुपयामधला फिरवा येतोय का? बिलकुल मी कसा फिरू शकन? हा रुपयामधला रुपया मी कसाच फिरू शकत नाही. बरोबर एकदम इथं हालतोय. माझा पाय जसा लागेल तसा इथं हालत आहे. पण शेतकरी मित्रांनो तिथल्यापेक्षा कमी फिरत आहे. उघड दिसतंय इथं तिथल्यापेक्षा कमी फिरत आहे. इथं फिरतोय पण तिथल्यापेक्षा कमी फिरत आहे. इथं बघू आपण काय करायचं. पॉईंटचं घ्यायचा ना घ्यायचा आपण ठरवू शकतो ह्याचं स्वतः. कारण इथं कमी फिरतो इथं कमी फिरत आहे. चला असं तसंच पुढे जाऊया आपण. 2 तर पॉईंट आपल्याला नक्की सापडलेले आहेत. भले ती 1-1 इंची असू द्या पण ती 2 पॉईंट फिक्स सापडलेले आहेत. कुणालाच कळत नाही की 2 इंची 3 इंची पाणी आहे. हा अजिबात नाही. साधारण कमीत कमी ती 1-1.5 इंची सहज असू शकतात. 1-1.5 इंची जरी असलं तरी खूप झालं पाणी. 1-1.5 इंची. हा बघा इथं राईट इथं बघा. मी शेतकऱ्यांसाठी खास दाखवत आहे. मी काय पानाडे वगैरे नाही. पण हो का मी तुम्हाला तुमच्यासाठी आपण प्रयोग करायचा. हो आपल्या घरी आपण प्रयोग केलाच पाहिजे. हो का राईट इथं 1 रुपया कसा येडा मारतोय बघा. राईट इथं बघा आपण आपला बरोबर. इथं सुद्धा शेतकरी मित्रांनो एक चांगल्या पद्धतीचा पॉईंट आहे. हे अंतर आहे साधारण 25 फुटाचं अंतर आहे. विहिरीपासून 25 फुटाचं अंतर आहे शेतकरी मित्रांनो. इथं सुद्धा एक आपल्याला चांगला 3रा पॉईंट आपल्याला चांगल्या पद्धतीत सापडलेला आहे. जवळजवळ मी म्हणतो 1 त्याला 1 इंची ह्याला 3 इंची तरी पाणी सहज होऊ शकतं. 1 फुटावर 1 इंची जरी म्हणलं तरी. चला अजून थोडा आपला याडा राहिलेला आहे शेतकरी मित्रांनो मारायचा. मी बी एवढं काय ह्यातमध्ये घुसलो आहे की एवढा अंदाज सांगत आहे की बाबा मला जरा थोडं विहिरीचा बोरचा नाद आहे पहिल्यापासून. जर समजा कुठं बोरची मशीन जरी चालू असली तरी मी 100% लगेच बोर बघायला जायचो. आपल्याला पहिल्यापासूनच विहिरीचा बोरचा नाद आहे. त्याच्यामुळं पाण्यासाठी आपण खूप आबदलेलो आहे. तरी मला पाणी शेतकरी मित्रांनो माझ्या शेतीला कमीच आहे पाणी. 1.5 इंची पाणी मी 3 एकर क्षेत्र बागायत केले शेतकरी मित्रांनो. नाही एवढा फिरत नाही शेतकरी मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण शेतकरी मित्रांनो येडा मारलेला आहे. तर आपण शेतकरी मित्रांनो पहिला पॉईंट इथं फिक्स केलेला होता शेतकरी मित्रांनो. हा पॉईंट लई विहिरीपासून एक 25-26 किलोमीटरच्या आपलं 25-26 फुटाच्या 25 ते 26 फुटाच्या अंतरावरती आहे. दुसरा पॉईंट बी आपला कमीत कमी एक 20-22 फुटाच्या अंतरावरती आहे. 3रा पॉईंट बी आपला 25 फुटाच्या अंतरावरती आहे. आणि 4था पॉईंट सुद्धा आपला एक 30च्या आतच आहे. सगळं 30च्या आत आहे. तर जर शेतकरी मित्रांनो 4 इंची पाणी 1 इंची धरा ह्या बोरला 1 इंची जर शेतकरी मित्रांनो पाणी लागलं तर आपल्याला किती भरपूर पाणी होते. शेतीला पाणी लय लागत नाही. थोडक्या पाण्यावर शेतकरी मित्रांनो नियोजन करायचं. उगच आपल्याकडे लय सवय लागली गुडघीतकं ढव करायचं आणि उगच पाणी सोडून द्यायचं. ती काही उपयोगीच राहणार. ड्रीप 1 नंबर ड्रीप. कमी पाण्यावरती शेती करायची. कमी ह्याच्यावर आता ही बोरच घ्यायचं म्हणून शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ही बोर घेताना जिथं आपल्या विहिरीचं आता ही सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. मी सांगत आहे जिथं आपल्या विहिरीच्या पडद्याचा जॉईंट आहे म्हणजे घेरू आणि बादाड आणि पाषाण ह्या दुईच्या जॉईंटवर आणि तिथं वलं तिथून थोडाफार झरा वाहता असावा म्हणजे तिथून थोडा खायला चुंगळा येत असावा. तर त्याबरोबर त्याच्या ह्याच्यावरती लावायचा. आणि आपण ती बोर घेताना एक काळजी करायची शेतकरी मित्रांनो की बरोबर ॲक्युरेट तशा पद्धतीचं टेप लावूनच अंतर मोजूनच तेवढं डोकं चालवायचं बाबा. कारण ती त्याचा ह्याचा आहे. तुम्ही कसं करणार कसं घेणार ते आपापल्या पद्धतीने तेवढ्या नियोजनाने जर तुम्ही घेतला ना बोर तर तुमचं पाणी 100% येणार. तुम्ही फेल जाणारच नाही. 1 इंची पाणी ह्याला काहीच हरकत नाही.
त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण पाणी पाहत आहोत. आपण घरीच प्रयोग करा, कुठे जाऊ नका, काय सुद्धा नाही, कुणाला आणू नका, काय नाही, स्वतः घरी प्रयोग करा. सगळं काही चांगलं होईल. शांत सकाळ सकाळी यायचं आणि मस्त पाणी पाहायचं. आपल्या घरच्यांच्या दोघा तिघाला घेऊन पाण्याची काही गरज नाही. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा आणि शेतकरी मित्रांनो सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. कारण आपण शेतकरी, मी शेतकरी, तुम्ही शेतकरी, आपण वेगवेगळं केलं पाहिजे. काय नाही काय पानाड्यांचं काय, मी तर म्हणतो खरंच काय करणार अजिबात ना. मी आता इथून पुढे अजिबात कधीच पानाडे आणणार नाही. आपलं आपण स्वतः बघायचं. तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, धन्यवाद.